मित्रांनो, सगळ्यात मोठा पेच प्रसंग आत्ताच्या विधानसभेचा लोकांच्या समोर जो आहे तो म्हणजेच की ह्या साईडला पण हरामी, त्या साईडला डबल हरामी. कारण का ह्यांचा जर इतिहास काढला तर प्रत्येकानंच आमदारकी खासदारकी तिकडे भूषवलेली असते. जवळजवळ प्रत्येकच जण हा घराणेशाहीतनं आलेला असतो. हा जवळजवळ 15-20 वर्ष, ते 15-20 वर्ष म्हणजे आलटून पालटून ह्या दोघांची पण टर्म झालेली असती आणि परत ते आपल्यासमोर येतात आणि परत त्या पक्षांच्या तर्फे उभे राहिलेले असतात. आता मत अशा वेळीच द्यायचं कुणाला? कारण का ते जे मुद्दे घेऊन आलेले असतात ते 15-20 वर्ष मग त्यांनी काय केलेलं असतं, रस्ते, पाणी, वीज, जसं की आपल्याला शाळा, आरोग्यसेवा, हेच मुद्दे परत 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 ती लोक घेऊन येतात किंवा त्याच रस्त्यावरती 10 वेळा डांबर त्यांनी हातरलेलं असतं आणि परत म्हणतात की हे रस्ते करू, ते वीज करू, त्या शाळा सुधारू. म्हणजे मग एवढे वर्ष त्यांनी केलं काय? कारण का ह्यांची सत्ता असते ना, दोघं पण लबाड. अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करायचा. जर कोण नवीन